विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए पार्ट ऑफ लॉजिस्टिक मॅनेजमेंट. तर आठवा आता फर्स्ट क्वेश्चन पाहिला होता आपण. फर्स्ट का सेकंड क्वेश्चन पाहिला होता. लॉजिस्टिक मॅनेजमेंटचा मेन रोल पाहिला होता. काय पाहिलं होतं? मेन रोल ऑफ लॉजिस्टिक इन फार्मसी टू इन्श्युअर सेफ, टाइमली अँड इफिशियंट डिलिव्हरी ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स. कुठे? तर राईट प्लेसवर, राईट टाईमला, राईट कंडिशनमध्ये. लक्षात घ्या, इम्पॉर्टंट आहे, लिहून ठेवा. मेन रोल ऑफ लॉजिस्टिक इन फार्मसी इज टू इन्श्युअर द सेफ, टाइमली अँड इफिशियंट डिलिव्हरी ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स टू राईट प्लेस ॲट द राईट टाईम अँड इन राईट कंडिशन. ठीक आहे. स्टेप्स काय पाहिल्या होत्या? फर्स्ट स्टेप इन लॉजिस्टिक मॅनेजमेंट सांगा. प्रिव्हियस क्वेश्चन पाहिला होता. प्रोक्युअरमेंट पाहिलं होतं ना. प्रोक्युअरमेंट नंतर पाहिलं होतं आपण इनबाउंड ट्रान्सपोर्टेशन. त्यानंतर येते रिसिविंग अँड इन्स्पेक्शन. त्यानंतर येईल तुमचं वेअरहाऊसिंग, स्टोरेज. त्यानंतर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, ऑर्डर प्रोसेसिंग, आउटबाउंड ट्रान्सपोर्टेशन ज्याला डिस्ट्रीब्युशन म्हणतात. आणि सगळ्यात शेवटी येते तुमचं रिव्हर्स लॉजिस्टिक. लिहून घ्या जर लिहून घेतलं नसेल तर. फर्स्ट स्टेपचा क्वेश्चन पाहिला होता आपण प्रोक्युअरमेंट. आणखी काय पाहिलं होतं यामध्ये आपण? तर 5 इन लॉजिस्टिक पाहिलं होतं. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. कोणत्या 5 स्टेप्स असतात 5 लॉजिस्टिकमध्ये? तर सॉर्ट, सेट इन ऑर्डर, शाईन, स्टँडर्डाइज, सस्टेन. 5 सॉर्ट, सेट इन ऑर्डर, शाईन, स्टँडर्डाइज अँड सस्टेन. 5 इन लॉजिस्टिक इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. बघा, जर तुम्हाला आता लॉजिस्टिक मॅनेजमेंटवर क्वेश्चन विचारला जाईल तर यातूनच क्वेश्चन विचारण्यात येईल. याच्या बाहेरचा क्वेश्चन विचारण्यात येणार नाही. ठीक आहे. इथे विचारले नॉट ए पार्ट ऑफ लॉजिस्टिक मॅनेजमेंट. प्रोक्युअरमेंट फर्स्ट स्टेप. ट्रान्सपोर्टेशनसुद्धा येते, डिस्ट्रीब्युशन येते. प्राइसिंग यामध्ये येत नाही ना, ऑप्शन सी येईल. ड्रग प्राइसिंग इज नॉट ए पार्ट ऑफ लॉजिस्टिक मॅनेजमेंट. ड्रग प्राइसिंग येते तुमच्या मार्केटिंगची स्टेप. ठीक आहे.